नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजनेची एक नवीन अपडेट आली आहे. म्हणजेच पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रतिवर्ष ₹6,000 शेतकऱ्याला दिला जातो. प्रत्येक हप्त्यामध्ये ₹2,000 असे एकूण 3 हप्त्यामध्ये ₹6,000 वार्षिक त्यांना केंद्र सरकारकडून डी-बी-टीच्या अंतर्गत जमा केली जाते. आणि आतापर्यंत 2019 पासून आतापर्यंत 18 हप्ते पूर्ण झाले आहेत. 18 हप्ते ही सर्व डी-बी-टीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली आहे. आणि आता बरेच सोशल मीडियावरती आणि केंद्र सरकारकडे वारंवार शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होत आहे की पी-एम किसान सन्मान निधी योजनेचं वार्षिक मर्यादा 6,000 वरून ₹12,000 करावी. तर ह्या संदर्भातीलच ही अपडेट समोर आली आहे आज. खरंच 6,000 वरून ₹12,000 ही वार्षिक मर्यादा पी-एम किसान योजनेची होणार आहे का? ह्याची अंमलबजावणी कधी केली जाणार आहे? सरकार याच्यावर निर्णय कधी येईल? सविस्तर ती माहिती शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय समितीने सरकारला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा ₹6,000 वरून ₹12,000 पर्यंत वाढविण्याची सूचना केली आहे. कृषी मंत्रालयाची संलग्न संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीने आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या आहेत. पी-एम किसान फंड ₹12,000 पर्यंत वाढविण्याची शिफारस 17 डिसेंबर 2024 रोजी चरणजीत सिंह चन्नी यांनी लोकसभेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाबाबत 18व्या लोकसभेच्या अनुदानाची पहिली मागणी मांडली. ह्या अहवालात कृषी कल्याण मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे. अहवालात म्हटलं आहे की समितीने शिफारस केली आहे की पी-एम किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा वार्षिक ₹6,000 वरून ₹12,000 करण्यात यावी. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणारं भेट. पी-एम किसान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी सरकारकडे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांसमोर अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ही मागणी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी 25 व 26 च्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय समितीकडून मिळालेल्या शिफारसीच्या आधारे पी-एम किसान सन्मान निधी अंतर्गत दिलेल्या रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची शक्यता अर्थसंकल्पात जाहीर केली जाऊ शकते. पी-एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹3.45 लाख कोटी मिळाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. पी-एम किसान योजनेअंतर्गत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये वार्षिक ₹6,000 दिले जातात. ह्या योजनेअंतर्गत थेट हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. आतापर्यंत ₹3.45 लाख कोटी 18 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 2025-26चा 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. ह्या अर्थसंकल्प सादर करता बजेटमध्ये पी-एम किसान सन्मान निधी योजनेचं
वार्षिक मर्यादा 6,000 रुपयावरून 12,000 रुपये केली जाण्याची शक्यता आहे. आणि ही अर्थसंकल्प जे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे ही मागणी सुद्धा केली गेली आहे. अनेक वर्षापासून सुद्धा आहे. ह्या अर्थसंकल्पात तर ह्या मागणीला मान मिळणार आहे अशी आता आपली अपेक्षा वाटत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं मन काय आहे? 1 फेब्रुवारी 2025-26च्या सादर करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय होणार का? ही निर्णय योग्य असणार का? कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. आणि 6,000 वरून 12,000 रुपये हे केले तर शेतकऱ्यांना योग्य आहे का? हे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. कारण 6,000 वरून 12,000 रुपये केली तर दुसरी आणखीन काय अडचणी वाढू शकतात शेतकरी मित्रांनो. त्याकरिता तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. तर सरकारने, केंद्र सरकारने ह्याच्यावरती योग्य निर्णय घेईल अशी सुद्धा अपेक्षा आहे. ही एक PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर अशी एक बातमी होती. तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.